वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत एक नवीन आयडियोलॉजी. ओके, नीतिशास्त्र म्हणजे इथिक्स. आलं लक्षामध्ये? तर यामध्ये आज आपल्याला बघायचं असणार आहे बुद्धिवादी जे आहे, रॅशनलिझम आहे, ते नीतिशास्त्राला कशा प्रकारे ते आपल्याला सांगत आहे, कशा प्रकारे त्यांनी आपल्याला नीतिशास्त्र म्हणजे काय हे जे आपल्याला पॉईंट दिलेला असणार आहे तेच आपल्याला इथे बघावं लागणार आहे. त्याला जास्त वेळ न घालवी तर आज आपल्या नवीन टॉपिकला इथे आपण सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव असणार आहे बुद्धिवाद. ओके, बुद्धिवाद म्हणजे काय? तर जे डोक्याने काम करतात त्यांना म्हणायचं बुद्धी. ओके, सगळ्यांनाच दिलेली आहे देवानी, कमी अधिक प्रमाणात कोणामध्येच नसते. फक्त याचं एवढंच आहे की तुम्ही त्याचा उपयोग कसा करते हे महत्त्वाचं असते. आता ते म्हणतात की याच्यामध्ये पण एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ते इथे आपल्याला बघायचं असणार आहे. म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड इथे आपल्याला बघावं लागणार आहे. तर ते मागील प्रकरणात सुखवादाची सुरुवात सिरेनाइक्स आणि एपिक्युरियन्स यांच्या तत्त्वज्ञानापासून इथे झालेली आहे. त्यांची परिणती सिज्विकच्या बौद्धिक वादातून झालेली आहे. हे आपण स्पष्टपणे बघितलेलंच असणार आहे. जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या. त्यामध्ये मी नैतिक सुखवाद हे काय आहे, नैतिक सुखवाद कोणी सांगितलेलं होतं, सिज्विक, बेंथम, त्याच्यानंतर मिल आले. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की दोन प्रकारे असतात, एक आहे स्वार्थ सुखवाद आणि एक आहे परार्थ सुखवाद. आलं लक्षामध्ये? म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की मागील प्रकरणात म्हणजे पहिलेच्या व्हिडिओमध्ये किंवा पहिलेचे त्यांनी सांगितलेलं असणार आहे त्यामध्ये त्यांनी सुखवादाची ते कॉन्सेप्ट सांगितलेली असणार आहे. आणि तेही सिज्विकनी जे सांगितलेलं आहे बौद्धिक सुखवाद त्यामध्ये त्यांनी स्पष्ट तिथे आपल्याला मत सांगितलेलं असणार आहे. म्हणूनच सुखवादाच्या आपण म्हणून की विवेचनानुसार किंवा बोलण्यानुसार जी गोष्ट आपल्या लक्षात येते ती अशी की सुखवाद जरी प्रामुख्याने भावाने वर आधारित असले तरी, म्हणजे जे भावना जे असतात आपले त्याच्यावरती आधारित असले तरी, इमोशनल असले तरी त्यामध्ये बुद्धीची मदत त्यांना घ्यावीच लागते. आणि सिज्विकने याच मताचा पुरस्कार केलेला असणार आहे. आता बघा, कितीही आपण म्हणून की इमोशनल होऊन कधी कधी चालत नाही, आपल्याला बुद्धीनेही काम करावं लागत असते. कारण बुद्धीच देवानी आपल्याला त्यासाठीच दिलेली आहे. आणि जर कोणी आपल्याला माहिती आहे आपण जर बघितलं स्वसुखवाद जर बघितला आणि परसुखवाद यामधला दोन्हीमधला डिफरन्स जर तुम्ही बघितला, स्वसुखवाद म्हणजे स्वतःचं जेव्हा आपण सुख बघत असतो, स्वतःचं आपल्याला पोट भरायचं आहे तर आपण आपलं पोट भरून की दुसऱ्यांचं पोट बघणार आहोत. पहिलं तर आपण स्वतःचा स्वार्थ बघितला पाहिजे, नंतर दुसऱ्यांचा. ओके, परार्थ सुखवादी काय म्हणते की तुम्ही पहिले दुसऱ्यांचा बघा, म्हणजे अधिकतम लोकांचं जेव्हा अधिकतम सुख राहील तर त्याच्यामध्ये ते काय असणार, सुख असणार आहे. पण असं असते का? म्हणून ते म्हणतात की भावनांना कधी कधी थोडंसं साईडने करायचं आणि बुद्धीने रॅशनल तरीकेने इथे आपल्याला काम करायचं आहे. आणि सिज्विकने या बौद्धिक आपण म्हणून की वादालाच इथे सगळ्यात महत्त्व दिलेलं असणार आहे. आणि बुद्धीची मदत आपण म्हणू की सुखवादाला उच्च आणि नीच प्रकारच्या आपण म्हणजे सुखात भेद करण्याकरिता इथे स्वसुखवाद कडून व आपण म्हणू की परसुखाकडे जाताना कशी द्यावी लागते आणि त्याचेही स्पष्टीकरण इथे आपल्याला मागील प्रकरणात बघितलेलं असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ते म्हणतात की उच्च सुख असते आणि नीच सुख असते. पहिलेच म्हटलं स्वतःचा स्वार्थ बघायचा असेल तर स्वसुखाकडे जा. ठीक आहे, आणि जर परार्थ सुख म्हणजे नीच दर्जाचं सुख बघायचं असेल तर तुम्ही कुठे जा, परसुखाकडे जा. म्हणजे दुसऱ्यांचं बघा, स्वतःचं नको बघा. बरोबर आहे? म्हणजे एक उच्च पातळीमध्ये घेऊन जाते, एक काय खालच्या पातळीमध्ये घेऊन जाते, असं तुम्ही बघितलं असेल. मी होप करते की तुम्ही ते व्हिडिओ बघितलेला असणार आहे. त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे बुद्धिवादानुसार. ठीक आहे, म्हणून प्राचीन काळी त्याचप्रमाणे अर्वाचीन काळातही केवळ बुद्धीलाच प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि भावनेपेक्षाही बुद्धीला अधिक महत्त्व दिलेले आहे. पहिलेही त्यांनी सांगितलेलं आहे की प्राचीन काळापासून त्याच्यापेक्षाही अर्वाचीन काळापासून चाललेलं आहे की तुम्हाला भावना ठेवून इथे चालत नाही. जिथे ठेवायचे तिथे तुम्ही विचार करू शकता इमोशनल तरीकेने. पण इमोशनल तरीकेने जर तुम्ही विचार करत बसाल तर तुम्हाला काही इथे जगता येणार नाही. म्हणून ते म्हणतात की बुद्धी, आपली चतुराई, युक्ती पण इथे महत्त्वाची असते आणि त्यानुसारच त्यांनी इथे आपल्याला सिद्धांत सांगितलेला असणार आहे. आणि ते म्हणतात की बुद्धिवादी तत्त्वज्ञ सुखवादी तत्त्वज्ञानाप्रमाणेच प्राचीन आणि अर्वाचीन काळी इथे आढळलेले असणार आहे. बुद्धिवादी जरुरी नाही काय आत्ताच इथे जन्माला आले आहे. बुद्धिवादी कोण आहे?
कोण होते? डेकार्ट, स्पिनोझा, लेबनिझ हे काय बुद्धिवादी दार्शनिक होते. पण आपल्याला नीतिशास्त्रामध्ये नैतिकतेच्या दृष्टिकोनातून बघायचं असणार आहे. तर ते म्हणतात की आताच नाही आलेले तर बाबा हे पहिलेपासून प्राचीन काळापासून होते, अर्वाचीन काळापासून पण होते आणि मध्ययुगी काळापासूनही होते. त्यांनी बुद्धीचाच उपयोग करून काय केलेलं, आपली ग्रंथरचना केलेली आहे. आपलं सुख काय आहे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आणि मनुष्य हा वास्तविक बुद्धिप्रधान प्राणी आहे, कारण देवांनी एकालाच बुद्धी दिलेली आहे. प्राणी असून सुद्धा त्यांच्यामध्ये डोकं दिले पण ते यूज करू शकते का? नाही. एकच इथे सगळं समाजामध्ये किंवा जगामध्ये प्राणी असणार आहे, ते आहे माणूस. भावनामध्ये मनुष्य आणि पशु यात आपणास साम्य आढळते. भावना दोघांनाही असते, पण सुख दुःखाची भावनांचा जेव्हा अनुभव करत असतो तेव्हा आपल्याला मनुष्याप्रमाणे पशुही घेताना इथे आढळतात. आता बघा ना, सुख दुःख कोणाला माहिती आहे? दोघांनाही माहिती आहे. पशुला पण माहिती आहे आणि माणसालाही माहिती आहे. एवढंच एका माणसाला दुःख झालं का त्याच्या चेहऱ्यावरती पूर्ण काय करते असते, 12 वाजून जाते. पण प्राण्यांना जर एखादे दुःख आलं तर तो कोणाला सांगते? तो नाही सांगू शकत, कारण त्याला देवाने बोलायला नाही दिलेलं आहे. आणि त्याला जर बोलायला दिलं असतं तर त्यांनी तर आपल्याला ठेवलं नसतं. बरोबर आहे. म्हणून दोघांनाही इथे दुःखाची आणि सुखाची इथे ओढ लागलेली असते. पण मनुष्याचे वैशिष्ट्य काय आहे? तर त्यांच्या भावनात्मक अंशात नसून त्याच्या विचारात्मक अंशात असणार आहे. ठीक आहे. म्हणजे वैशिष्ट्य काय दिलेलं आहे इथे आपल्याला? की भावनाच इथे भावनात्मकच अंश नसून ते इथे आपल्याला विचारात्मक अंश इथे द्यावा लागत असतात. म्हणजे आपल्याला विचार करण्याची थॉट जे आहे बौद्धिक पातळीनुसार आपल्याला दिलेली असणार आहे. आणि त्याच्यामध्येच आपले सुख कसं असते बौद्धिक पातळीनुसार रॅशनल तरीकेने हे इथे आपल्याला सांगायचं असणार आहे. ठीक आहे. म्हणजे भावनात्मकच इथे अंश नसून इथे विचारात्मक पण आपल्याला अंश असला पाहिजे. मनुष्याचे वैज्ञानिक विलक्षण त्यांच्या बुद्धिमत्तेत आढळते. वृद्धी आपण म्हणून की झाली की सुखदुःखाची आणि योग्यतेची जेव्हा जाणीव त्याला असते तेव्हा बुद्धी ही काय असते? महत्त्वाची असते. आता बघा, सुखदुःख जेव्हा असते तेव्हा आपल्याला बुद्धीनुसार त्याची काय होते? बुद्धी असेल तर आपण काय करतो? आपल्या याच्यामध्ये पण काय ना वृद्धी होणार आहे. आणि वृद्धी झाली तर आपल्याकडे सुखदुःख काय आहे हे समजते. ठीक आहे. योग्य काय आहे योग्यतेची जाणीवही आपल्याला होत असते. आणि त्याच्यानुसारच काय आहे? बुद्धी काय असणार आहे? महत्त्वाची असते. निसर्गात आढळणाऱ्या विविध रंगामधून जेव्हा मनुष्याची चित्रकला इथे निर्माण झालेली आहे. बुद्धी आहे म्हणूनच व्याप्तीपासून इथे आपल्याला संगीत कला त्याने निर्माण झालेली आहे. दगडापासून आपल्याला आपण म्हणू की स्थापत्य कला कशी असते त्याची आपल्याला निर्मिती झालेली आहे, त्याची स्थापना झालेली असणार आहे. बुद्धी आहे म्हणूनच बौद्धिक आढळणाऱ्या निरनिराळ्या खजिन आपण म्हणू की संपत्तीचा जो खजिना आहे तेही महत्त्वाचा आहे. मनुष्याचे स्वतःचे जीवन सुख समृद्धी व्हावे हेही महत्त्वाचं आहे, परिपूर्ण आहे. म्हणजे देवाने त्याला जेव्हा बुद्धी दिलेली आहे तर ते म्हणतात की या जगामध्ये एखादी गोष्ट कला कुसरीनुसार कसं काय चांगलं आहे, त्याच्यामध्ये कुठले रंग भरता आले पाहिजे. एखाद्या दगडातून स्थापत्य कलाही निर्माण झालेली आहे. आणि तुम्ही जर हिस्ट्री बघितलेली असेल तर मोहनजोदडो वगैरे तुम्ही बघितलेली आहे. बुद्धीनुसारच ते काय करते? बौद्धिक पातळीमध्ये आपल्याला जे संपत्तीचा आपलं काय करतो? खजिना इथे निर्माण करत असतो. म्हणजे आपण आपल्या कामाने बुद्धीने आपण काय करतो? स्वतःचं एक काय करतो? एकदम स्ट्रॉंग इथे काय करतो? आपण एक आपण म्हणू की बॅलेन्सेबल आपण इथे आपलं इकॉनॉमिक ठरत असतो. आपल्याला किती खर्च करायचा आहे, किती नाही करायचं आहे, कोणाला द्यायचं आहे, कोणाचे घेतलेले त्यांचे परत करायचे आहे का नाही परत करायचे आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण इथे तालमेल बसवत असतो. आणि हे जर मनुष्याने स्वतःचे जीवन समृद्ध आणि सुखसमृद्ध कसे करायचे हे इथे परिपूर्ण त्यांनी इथे सांगितलेलं असणार आहे. आणि अशाच इतर गोष्टीही मनुष्य करू शकतो, पशु करू शकत नाही. बरोबर आहे ना. आता पशुला जर म्हटलं की एखाद्या दगडाला चांगलं सुबक कला दे तर तो पशु करते का? नाही. माणसाला जर म्हटलं तर तो कुठली पण कला इथं अवगत करू शकते. एखाद्या झाडापासून खूप चांगल्या सुबक आपण म्हणू की चांगले बेड पलंग वगैरे जे असणार आहे खुर्च्या वगैरे ते करू शकते. एखादी चांगली कला इथे निर्माण करू शकते किरकोळ याच्यातूनही. पण हे असं मनुष्य करू शकत नाही. थोडक्यात जर आपण बघितलं निसर्गावर अभूतपूर्व असे प्रभुत्व गाजविणारा मनुष्य त्याच्या बुद्धी सामर्थ्यामुळेच सृष्टीतील वस्तूमध्ये काय करणार आहे? मधूनच तो काय करणार आहे? उपटून दिसत आहे. म्हणजे तो उठून दिसत आहे इथे आपल्याला सांगायचं आहे. म्हणूनच तो काय एकदम वेगळा आहे. बुद्धी सामर्थ्य आहे. त्यानुसारच काय आहे? प्राणी आणि मनुष्यामध्ये एक वेगळंच इथे आपलं नातं इथे उभं होऊन गेलेलं आहे. आणि ते जेव्हा उठून उभं दिसत आहे आपल्याला खूप वेगळं दिसत आहे, खूप युनिक दिसत आहे. त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? निसर्गामध्येही जे अद्भुत रचना दिलेली आहे त्याचं जे प्रभुत्व आहे ते कोण असणार आहे? मनुष्य असणार आहे. मनुष्य प्राणी असणार आहे.
बौद्धिक असल्यामुळेच मनुष्य हे सगळं करू शकतात आणि अशा या प्रभावी घटनांचा विचार आपण सुखवादात गौण समजतो आणि बुद्धिवादाने तो विचार करण्यास काय करतो, आपण प्रारंभ करत असतो. ठीक आहे. बुद्धी असेल तर तुम्ही काय करते, गरिबातूनही श्रीमंत करोडपती होऊ शकते. आणि जर तुम्हाला जर कोणाचं दुसऱ्यांचंच ऐकून जर तुम्ही करत असाल कुठले काम, तर तुमचे करोडपतीही काही कामाचे नाही आहे, एवढा मोठा पैसा काही कामाचा नाही, ते काय ते निस्सनाबूत होऊन जाते. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सुख जे आहे गौण आहे. पहिल्या सर्वप्रथम काय तुमची बुद्धी आहे. डोकं शाबूत असलं तर तुम्ही काय करता, कुठलंही काम करतात. आता बघा ना, एखादा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा कोणाला काही लागलं असेल, ठीक आहे, पहिलेचे लोक काय म्हणायचे, अरे त्याची बुद्धी तर शाबूत आहे ना, त्याचं डोकं तर शाबूत आहे ना. म्हणजे काय, त्याचं डोकं शाबूत आहे तर तो काय करणार, काही ना काही करू शकणार आहे. पण डोक्याला जर मार लागला तर तो काही कुठल्याच कामाचा राहणार नाही. म्हणून म्हटलं गेलेलं असणार आहे पहिलेही प्राचीन काळी, अर्वाचीन काळी, मध्ययुगीन काळी, की बुद्धी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. बाकीचं सगळं काय आहे गौण आहे. किती सुख आले ते चाललं जाणार आहे, दुःख आले तेही चाललं जाणार आहे. पण तुमची बुद्धी असेल तर तुम्ही दुःखातूनही चांगलं मार्ग काढून काय करता, समोर जाऊ शकता. हे काय म्हणतात, बुद्धिवादी म्हणत असते. आणि म्हणूनच बुद्धी आणि भावना यांचा संबंध आणि संघर्ष मानवी जीवनात नित्य उत्पन्न होत असतो. आता बघा ना, बुद्धी महत्त्वाची आहे की भावना महत्त्वाची, म्हणजे इमोशनल महत्त्वाचं आहे की आपण रॅशनल तरीकेनेचं असलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. आता इमोशनल सगळीकडे होऊन तर चालत नाही. कोणते इमोशनल ब्लॅकमेलही करतात आपल्याला, अरे नाही तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे, तुम्ही असं करायला पाहिजे होतं, हो ते नव्हतं ते घ्यायला पाहिजे होतं, तर तुम्ही चांगलं झालं असं. जर आपल्याला जर चूक झाली असेल तर आपण काय करतो, पटकन नाही त्यांनी सांगितलं होतं ना, त्याच्या मी काय ऐकलेलं आहे ना, भावना को समजो, तर भावना को समजायचं नाही राहत बेटा, ते काय तर बुद्धीने समजायचं राहते. आणि म्हणूनच आपल्या नीतिशास्त्रामध्ये ते शिकायचं आहे, नैतिक सुखवाद काय आहे हे इथे आपल्याला बघावं लागते. आणि कर्तव्य श्रेष्ठ की भावना, ठीक आहे, तुमचं ड्युटी महत्त्वाची आहे की तुमची भावना महत्त्वाची, या प्रश्नात किंवा श्रेयस आहे की प्रेयस आहे, यांच्या भेदात किंवा सद्गुण आहे, वर्च्युअल आहे की शहाणपणा आहे, हे तुम्हाला बघावे लागतं. याच्यात आपल्याला संघर्ष करावा लागतो. आणि मानवी स्वभावातील दोन्ही घटकाचे प्रत्यय जर आपल्याला मिळत असेल तर त्यापैकी सुखवादाने भावनेची कास धरून सुखासाठीच सुख इथे असलं पाहिजे ना, असं आपल्याला इथे सांगायचं असणार आहे. त्या तत्वाचा स्वीकार केलेला पाहिजे. सुखासाठी सुखच असतं, दुःखासाठी दुःखच असतं. जर तुम्ही म्हटलं की मी खूप चांगलेलं आहे, मला माझं सगळं होईन, चांगलं होईन, तर तुमचं काय होणार आहे, जसं तुम्ही पॉझिटिव्ह वे बोलत असता तसं तुमचं काय करणार आहे, ते पॉझिटिव्हमध्येच होत जाते. तुम्ही सुखी आहे, तुम्ही नाही पैसे नसेल तरी तुमच्याकडे कुठून ना कुठून पैसे येणार आहे, बरोबर आहे. आज तुमच्याकडे नोकरी नाही तर कुठून ना कुठून तुम्हाला कमी पैशाची किंवा जास्त पैशाची नोकरी लागणार आहे. मी रिकामी होती, मला काही नव्हतं, मी 3,000पासून नोकरी केली, 4,000 5,000पासून नोकरी केली, ठीक आहे. आज आता मी चांगलीच कमवते, पण याचा अर्थ हा नाही का आपण काही केलं नाही पाहिजे, ठीक आहे. सुख आहे म्हणून सुखाची अपेक्षा केली नाही पाहिजे, पण सुख कुठून भेटलं पाहिजे चांगल्या तरीकेने, आणि सुखाची अपेक्षा सगळेजण करत असते. आणि म्हणूनच ते म्हणतात की सुखाकडे जर बघितलं तर सुखच मिळत असते, दुःखाकडे बघितलं तर दुःखच मिळत असते. तुम्ही कमी प्रमाणात कमवा, मोठ्या प्रमाणात कमवा, तुम्हाला काय सॅटिस्फिकेशन मिळालं पाहिजे त्या गोष्टीपासून. आणि म्हणूनच ते म्हणतात की सद्गुण म्हणजे काय, व्हर्च्युअल आणि जे शहाणपण असते ते सगळं याच्यामध्ये दोन्ही गोष्टी सामावलेली असते. आणि सुखासाठी सुखच असते, हेही महत्त्वाचं असते. आणि तेही काय आहे, बौद्धिक पातळीनुसारच त्याचा जो निष्कर्ष निघत असते तो बौद्धिक पातळीनुसार निघत असते, म्हणजे बुद्धीनुसारच निघत असते, ठीक आहे. आणि हे जे कर्तव्य आहे या तत्वाची आपण स्थापना करत असतो, तेही काय आहे, आपण ड्युटी करत असतो तेही काय बुद्धीनुसारच करत असतो. ओके. नीतिशास्त्र म्हणजे इथिक्स म्हणजे काय, तर तेच आपल्याला शिकवत असते, काय चांगलं आहे काय वाईट आहे, याच गोष्टी पण आपल्याला कळायला पाहिजे की आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे, ठीक आहे. इमोशनल होऊन काही चालत नाही, ते चांगलं आहे, काही ठिकाणी काही वाईट असते. पण म्हणतात ना, जर बुद्धी असेल तर तुम्हाला कळेल का, हा व्यक्ती आपल्याला गोड बोलत आहे तर हा आपल्याला काय करणार आहे, खिसा खाली करणार आहे. आलं लक्षामध्ये. पण बुद्धीने थोडंसं काम करायचं. आणि म्हणूनच बुद्धीला सगळ्यात महत्त्वाची तिथे सांगण्यात आलेलं असणार आहे की सुखवादाने वस्तुवाद आणि आत्मसात केला की बुद्धिवादाने ध्येयवाद अथवा कल्पनावाद याच्यामध्ये आपण म्हणून की समोर मांडला गेलेला आहे. आणि सुखवादाने द्रव्याचा महत्त्व दिले आणि बुद्धिवादाने आकाराला अथवा रूपाला महत्त्व दिलेले आहे, असं इथे सांगावं लागणार आहे. आणि म्हणूनच अशा या बुद्धिवाद्यांची जेव्हा सुरुवात सुखवादांप्रमाणेच ग्रीस देशातही झालेली आहे. आणि ज्याप्रमाणे
सिद्धांतातील भावनात्मक घटकांवर तेथील सुखवाद अवलंबून आहे. म्हणजे सॉक्रेटिसनी पण यांनी पण आपल्याला भावनात्मक घटकांकडे आपण कसं सुखवाद अवलंबून आहे हे सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या सिद्धांतातील विचारात्मक घटकांवर तेथील बुद्धिवादावरती आधारित आहे. विचार पण असला पाहिजे आणि बुद्धी पण असली पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी बरोबर आहे. आणि सद्गुण सुख प्राप्तीचे साधन आहे हे सॉक्रेटिसने सांगितलेले असणार आहे. आणि सुखवादाचे तत्व नाकारून सद्गुण मिळतच हे काय आहे, मिळतेचं हे काय इष्ट आहे, म्हणजे गुड आहे. म्हणजे सुख आपण जेव्हा म्हणून की सद्गुण सुख प्राप्तीचे साधन आहे आणि सुखवादाचे तत्व नाकारून आपण सद्गुण म्हणजे आपण म्हणू की सद्गुण मुळातच काय आहे, इष्ट आहे. सद्गुण काय मुळातच गुड आहे असं इथे आपल्याला समजावं लागणार आहे. आणि हे जे सद्गुणाची जे कॉन्सेप्ट आहे हे सगळं प्रथम कोणी सांगितलेली होती, आपल्याला सॉक्रेटिसने सांगितलेली आहे. आणि या मताचा स्वीकार बुद्धिवादीने केलेला आहे. आणि या बुद्धिवाद्यांचाच इथे आपल्याला देशात प्रथम आपल्याला पुरस्कार करण्याचा इथे तत्त्वज्ञानामध्ये सिनिक्स यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर अशाच तत्वांचा इथे पुरस्कार आपल्यानी घेतलेला आहे. आणि ज्यांनी केला त्यांना स्टॉईक असेही म्हणतात. आणि अर्वाचीन काळी कांटने पुरस्कार केला. आणि म्हणूनच क्रमशः त्यांच्या मताकडे वळूया. आता ठीक आहे, म्हणजे आपल्याला आता हे सगळ्यांची ते गोष्ट करायची नाही आहे, सॉक्रेटिसची करायची नाही आहे आणि नाही आपल्याला इथे सिनिक्सची गोष्ट करायची आहे, नाही स्टॉईकची गोष्ट करायची. ओके, आपल्याला यानंतरचा व्हिडिओ कोणाचा बघायचा आहे, कांटचा बघायचा, कारण आपल्याला बुद्धिवादीमध्ये कोण असणार आहे, कांट आहे. ओके, आणि म्हणूनच इथे हा जो बुद्धिवादी जो सिद्धांत आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी खूप महत्त्वाची आहे. कारण बुद्धिवाद काय आहे हे तुम्हाला इथे कळलेलं आहे. भावनाने विचार करायचा आहे, काही बुद्धीने विचार करायचा आहे, हे तुम्ही आज सोचून ठेवा. ठीक आहे, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, लाईक करताना थोडंसं कंजूसीपणा करत नको जा, कारण तुम्ही काय करता, बुद्धीने उपयोग करत आहात. ओके, भावना नाही आहे इथे. चला, पुढचा व्हिडिओ आहे जो कांटवरती आहे, मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.